हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. सो अशा पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ब्लाऊजचे माप घेतले होते त्याच ब्लाऊजचं आपण ह्या मापाचं आपण कटिंग करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर इथं पहा, उंची घेतलेली होती पूर्ण 13.5 इंच. तर मी इथं 12.5 इंच उंची होती तयार, तर 13.5 इंच उंची आपण इथं टाकलेली आहे 1 इंच ॲड करून. तर मापं कशी घ्यायचीत मागच्याच व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं. आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि गळा घेतलेला आहे 8.5, मुंडा टाकलेला आहे 5.5, छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 8 इंच, 32 8 चौक 32 इंच 8 इंच आपण टाकलेला आहे, 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने. आणि आता आपण कॉर्नरला 1 इंच वरती येऊन मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने. जर तुम्हाला असा आकार देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्केल असते, जसं की आरबोलचा आकार देण्याची स्केल असते, मी तुम्हाला दाखवेल की त्या व्हिडिओमध्ये, त्याने तुम्ही आकार देऊ शकता. सो अशा पद्धतीने. तर आता आपण कंबर टाकणार आहोत. तर इथं बघा 7 चौक 28, 7ची कंबर टाकलेली आहे. 1 इंच बॅक नेकला आपण टक्स घेतो, तर ते टक्सचे 1 इंच वाढवलेलं आहे, 2 इंच मार्जिन. सो अशा पद्धतीने आपलं बॅक नेक तयार झालेलं आहे. तर आता इथं टक्स कुठं द्यायचा, तर इथं टक्स मी 4.5 मध्येतून आपल्याला 4.5 इंचावर टक्स द्यायचा आणि उंची पण आपल्याला 4 किंवा 4.5 इंच घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने आता आपण गळ्याचा पण आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने. सो आपला बॅक नेक तयार झालेला आहे, कट करून घेऊया. तर आता मी कट करून घेते आणि ह्याच मापावर आपल्याला दुसरं पण माप काढायचं आहे. सो आपण खालचे खाली ठेवून सुद्धा दोन्ही पण मागच्या आणि पुढचा दोन्ही पण आपले भाग निघतात, पण मी तुम्हाला अगोदर दाखवण्यासाठी मी पहिलं बॅक नेकच कट करून दाखवणार आहे तुम्हाला. ही थोडीशी कटिंग वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये गळासुद्धा किती छान आलेला आहे. सो अशा पद्धतीने गळा जर वाढवायचा असेल तर अजून आतमध्ये जाऊन अर्धा इंच गोलमध्ये गळा घ्यायचा आणि डीपमध्ये करायचा अजून, म्हणजे गळा अजूनही छान होतं. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपल्या मागच्या. सो अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, ही वाढून घ्यायचं आहे आणि मागचा पॅटर्न आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. सो अगोदर काय करायचं, आपल्याला जसं आहे तसंच ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे सगळीकडून. आणि मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला वाढवायचं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला मागच्या मुंड्याचं, फिटिंगच्या लेवलचं आणि गळ्याचं सगळं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. फक्त गळ्याचं नाही करायचं, फक्त गळ्याच्या तिथं आपल्याला थोडी 1 इंच खाली रेष देऊन घ्यायची आहे आणि मुंड्याला आपण चौकोन करून आतमध्ये 1/2 किंवा अर्धा इंच देऊन आतमध्ये जाऊन मुंड्याचा पहिला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता तर आपण जिथं गळ्याचं रुंदी काढलेली होती तिथं आपण दिलेलं होतं, गळा टाकलेला आहे मी 5.5 इंच पुढचा आणि आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथं पहा, शोल्डरच्या तिथं आहे ना, मुंड्याच्या वरती आपल्याला शोल्डरला पुढच्या थोडंसं 1/2 इंच आतमध्ये येऊन घ्यायचं आहे थोडंसं मार्किंग, कारण तिथं फुगा वगैरे येत नाही. आणि आता अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडने 2.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक पट्टी काढून घेतली. अर्धा इंच वरती एक पट्टी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे, तर मी इथं कटोरी टाकलेली आहे 4.5 इंच, किंवा 5ची असेल तर 5 इंच तुम्ही टाकू शकता, पण 5ची भरपूर मोठी होती म्हणून मी 4.5 इंच कटोरी टाकली. गळ्याच्या साईडनी 1 इंच 1.5 इंच मी वरती घेतलेला आहे आणि कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता मी ते कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. इथं पहा, आणि आता आपल्याला तो पण आता गळ्याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे. इथं पहा अशा पद्धतीने. आता सगळे पॅटर्न वेगवेगळे झालेले आहेत मैत्रिणीनं, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे, साईड पॅटर्न आपल्याला नाही वाढवायचा, फक्त आणि कटोरी आणि एक पट्टी वाढवायची आहे. तर कशा पद्धतीने वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगते. याच्या अगोदर पण भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तुम्हाला समजलं नसेल तर ते मागचे व्हिडिओ जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने कटोरी मी जी आहे ती आपली निघलेली कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. दोन्ही पण साईडने आपल्याला छोटी हवी असेल तर 1.25 इंच मार्किंग करायचं आहे, आणि नाही तर मोठी असेल तर 1.5 इंच. गळ्याच्या साईडनी वरती 1/2 इंच आणि हुकलूपच्या साईडनी अर्धा इंच अशा पद्धतीने मी आता
कटोरीचं मार्किंग करून घेणार आहे. सो अशा पद्धतीने आता मी पूर्ण गोल राऊंड करून घेतलेला आहे साईडनी. आता मध्य काढून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि खाली आपल्याला 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं आहे. जशी तुम्हाला लहान मोठी कटोरीला हवी असेल तसं तुम्ही वाढवू शकता. इथं अगदी छोटी कटोरी हवी आहे तर मी फक्त 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि साईडनी 1.25 इंच, वरच्या साईडनी 1/2 इंच आणि हुकलूकच्या साईडनी आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने वाढवून आपली कटोरी रेडी झालेली आहे. सो अशा पद्धतीने मार्किंग करून झाले. आता कटिंग करून घेते. तर इथं पहा अशा पद्धतीने किती छान अशी कटोरी तयार झालेली आहे. 32चं माप आहे पण त्यांना कटोरी अगदी छोटी लागते. सो मी अशा पद्धतीने कटोरी तयार केलेली आहे. जर कटोरी मोठी लागत असेल तर मग तुम्ही अजूनही थोडंसं वाढ याच्यामध्ये करू शकता. ते 1.5 इंचावर टक्स देऊन मी तुम्हाला दाखवते टक्स कसा काढायचा आपल्याला अशा पद्धतीने. तर सो अशा पद्धतीने आपल्याला टक्स काढू नये ना पाहायचं कटोरी कशी येते. तर पण कोणत्या साईडनी कुठे जास्त कमी असेल तर साईडनी आपल्याला कट करायचं किंवा मार्किंग करून ठेवायचं अशा पद्धतीने. तर टक्स किती छान असा आलेला आहे. आता कटोरी आणि साईड पॅटर्न रेडी आहे. आता आपल्याला फक्त योगपट्टी वाढवायची आहे. तर योगपट्टी आपल्याला कुठल्या बाजूने वाढवायची आहे. सो आपल्याला योगपट्टी खालच्या बाजूने वाढवायची आहे जेणेकरून खालच्या बाजूने आपल्याला योगपट्टी 1/2 इंच मार्जिंग जातं, वरच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच जातं. तर 1/2 इंच मार्जिंग ऑलरेडी त्याच्यामध्ये असतं तर आपल्याला फक्त खाली 1/2 इंच किंवा 1/2 इंच वाढवायचं. जर योगपट्टी तुम्हाला जास्त उंचीला हवी असेल तर तुम्ही 1/2 इंचसुद्धा वाढवू शकता. जसं की 1/2 इंच आणि 1/2 इंच म्हणजे जास्त एकला आपल्या 2 रेषा कमी 1/2 इंच अशा पद्धतीने. तर आता आपल्याला सगळ्या पॅटर्नवर आपल्याला नावं टाकून घ्यायची. जसं की योगपट्टी, कटोरी, साईड पॅटर्न, इथं पहा अशा पद्धतीने आणि मागचा बॅकनेक आणि आपल्याला चारी पण पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला फक्त एक पार्ट करायचा आहे तयार, तो म्हणजे भाई. सो अशा भाईचं कटिंग पण भरपूर वेळा टाकलेलं आहे मैत्रिणींनो. जर भाई व्यवस्थित परफेक्ट जर कटिंग करायची असेल तुम्हाला तर आकार देणं प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे जसं की नवीन शिकणाऱ्यांसाठी. सो अशा पद्धतीने मी आता एक डबल फोल्ड पेपर घेतला, अर्धा कट करून घेतला जेणेकरून आपल्याला फक्त छोटीच भाई आहे त्यामुळं. तर इथं 4.5 इंच भाई होती तर इथं मी 5.5 इंच घेतलेले आहे. अर्धा इंच दोन्ही पण साईडने मी मार्किंग करून घेतलेलं आहे कारण 1/2 इंच आपलं दंडघेराला फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे आणि 1/2 इंच शोल्डरला जोडण्यामध्ये जाणार आहे. सो अशा पद्धतीने आता आपण घडी टाकलेली आहे. जशी तुमची जितकी छाती आहे छातीचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच किंवा 1/2 इंच त्यामध्ये ॲड करून आपण घडी टाकलेली आहे. अशा पद्धतीने आता 2 इंच सोडून आपण मागच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात केली आणि 1.5 इंच सोडून आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात केली. सो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आतमध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंच येऊ शकता आणि अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे भाई अशा पद्धतीने. तर इथं भाईची कटिंग पण अगदी सोप्या पद्धती सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता दुसरे पण जाऊन कारण अगदीच भाई कटिंगचा आकार वगैरे येत नाही बऱ्याच जणांना. भाईमध्ये फुगा वगैरे येतो तर ते न येता ही अशा पद्धतीने जे कटिंग केली तर तुमचा फुगा वगैरे येणार नाही, भाई एकदम परफेक्ट अशी बसेल. सो अशा पद्धतीने पुढचा 1/2 इंच मागचा आणि नंतरचा 1/2 इंच आपला हे जाणार आहे मार्जिनमध्ये. नंतर आता आपलं भाईचं पण कटिंग झालेलं आहे तर मोजून दाखवते मी बरोबर 4.5 इंचाची आपली भाई येणार आहे अर्धा इंच जाऊन. सो अशा पद्धतीने याचा बघा तुम्ही आकार पण किती सुंदर आलेला आहे. खूप सुंदर असा आकार येतो भाईचा अशा पद्धतीने कटिंग केलं तर. आता आपलं पूर्ण बॅकनेक, साईड पॅटर्न, कटोरी, योगपट्टी आणि भाई सगळे पॅटर्न आपले तयार झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.